नमस्कार मित्रांनो, काही दिवसापूर्वी मी एक व्हिडिओ काढली होती. एका किडीपासून आमच्या बेलाच्या झाडावर जे किड्या होत्या, त्या किड्यांना मी एका बरणीत ठेवलं होतं. त्याच्यापासून फुलपाखरू कसं बनतं ते दाखवलं होतं. त्यांनी कसं प्रकारे कवच बनवलं होतं आणि आता त्याच्यामधून मस्त एक फुलपाखरू निघालेलं आहे. तुम्ही बघू शकता ब्लॅक आणि व्हाईट कलर आहे त्या फुलपाखरूचा. ब्लॅक कलरचा आहे, त्याच्यावर व्हाईट कलरचे टिपके आहेत आणि भारी एकदम दिसायला मस्त दिसतं. त्या फुलपाखरूला मी मस्त बरणीतून काढलं आणि हातावर घेतलं. मग ते काय हाताला मस्त एकदम पकडून राहिलं होतं. हात तर सोडत नव्हता. नंतर मग मी त्याला घेऊन बसलो होतो. अचानक मग ते उडून गेलं. पण दिसायला एकदम भारी. अशीच फुलपाखरू माझ्याकडे 5 ते 6 झाली होती, जे मी बरणीच्या किड्या टाकत होतो आणि जे आमच्या बेलाच्या झाडावरच्या आहेत. अर्धी तर फुलपाखरू बेलाच्या झाडावर पण होती. त्याने त्यांची घरटी बनवलेली आहे आणि एकदम भारी आहेत फुलपाखरू. कीड काळ्या कलरची होते, म्हणजे ती काळ्या कलरच्या नंतर हिरवा कलर होतो त्याचा. ती काळ्या कलरची असते म्हणून ती ॲक्च्युली फुलपाखरू पण तसेच ब्लॅक आणि व्हाईट कलरचे आहेत. ज्या कलरची कीड असते त्या कलरचेच फुलपाखरू होतात. एकदम भारी वाटत होतं. मस्त फुलपाखरू झालं तेव्हा. थँक्यू सो मच. थँक्यू.